शनिवार दुपारपासून वैजापूर शहरासह ग्रामीण भागात पावसाने अक्षरशः थैमान घातले असून तालुक्यातील 13 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे। रविवारी सकाळपर्यंत सर्वच नदी नाले ओसंडून वाहत आहेत, तर बहुतेक ठिकाणी पावसाचे पाणी शेतात शिरल्याने हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे। या पावसामुळे तालुक्यातील बळीराजा आता पूर्णतः मेटाकुटीला आलाय। दरम्यान शनिवारी पहाटे वैजापूर शहरालगत असलेल्या नारंगी मध्यम प्रकल्प 97% भरला असून प्रकल्पातून 1500 क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात आलाय। या विसर्गामुळे शहरातील सखल भागात पाणी साचल्याने 50 पेक्षा अधिक कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले। आमदार रमेश बोरनारे आणि डॉक्टर दिनेश परदेशी यांच्यासह समाजातील कार्यकर्त्यांनी स्थलांतरित कुटुंबासाठी खाद्य पदार्थांसह पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे। दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह आमदार बोरनारे यांनी शहर आणि ग्रामीण भागातील प्रभावित भागांचा दौरा केलाय। याशिवाय जिल्हा बँकेचे संचालक डॉक्टर दिनेश परदेशी यांनी तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिलाय। उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण झराड हे रात्रीपासूनच सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून होते, तर सकाळी भिवगाव येथे 20 ते 30 लोकांना अग्निशमन दलाच्या जवानांना सोबत घेऊन बचाव कार्य केले। शहरातील पंचशील नगर परिसरातील बाधित कुटुंबियांना घर बांधून देण्यासाठी 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊ, असा शब्द पालकमंत्री संजय शिरसाट यांनी त्यांच्या भेटी दरम्यान दिलाय। शहरातील छत्रपती मंगल कार्यालयात बाधित कुटुंबियांचे स्थलांतर करण्यात आले। यावेळी आमदार रमेश बोरनारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाधित कुटुंबातील सदस्यांशी फोनवर चर्चा घडवून आणली। या चर्चेत प्रशासनाकडून बाधित कुटुंबियांना पूर्णपणे सहकार्य करण्यात येईल, असा शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलाय। शैलेंद्र खैरमोडे, एमसी न्यूज, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर। जीवात वाचवलं साहेब, रात्री सगळे आमदार साहेब ते सगळे आले आमच्याकडे, त्याच्यामुळे आम्ही फक्त लेकरं घेऊन पळालो, बाकी सगळं सोडून गेलो। आम्ही सगळे जमा झालते रात्री आमच्याकडे, त्यांच्यामुळे वाचलो आम्ही। आम्हाला आता सध्या राहायलाच घर नाही, पुन्हा घर पडले आमच्यावाले, राहायला घरच राहिले नाही आम्हाला। आम्हाला पैसे नाही लागत साहेब, आम्हाला भाऊ, आम्हाला फक्त घर लागते। आम्हाला पैसे 4 रुपयाऐवजी आम्हाला 2च द्या, फक्त घर द्या आम्हाला, आता राहिलंच नाहीये। जी मदत लागेल ती सगळी करू, आपल्या लोकांशी बोलून घ्या, त्यांना सांगा सगळं। घरात खायला भांडे सुद्धा राहिले नाही, कशात बनवून खायचं ते देवरा तेच खावरालं लेकरं बाळा घेऊन। साहेब आता या सर्व लोकांना आपण त्यांना जे काही जीवनावश्यक वस्तू लागतील ते सर्व द्यायचा प्रयत्न करतोय। त्यांची जी काही मागणी आहे घराची, तर त्या मागणीसाठी सुद्धा आपण त्यांना घरं सुद्धा आपण देणार आहोत सर। हां, कलेक्टरशी पण बोलतो। हो सर, हो साहेब, हो सर, तुम्ही त्यांच्या संपर्कात राहा, सगळे जिथे जिथे अशी परिस्थिती निर्माण झाली। हो साहेब, आता ते सर्व महिला लढतात बिचारा, करतो सगळं। हो, तुम्ही सगळे आपले पदाधिकारी सगळे कार्यकर्ते हो हो, चालेल पालकमंत्री साहेब यायला चिंता करू नका, सगळं करू आपण, आदेश देतील सर्व आमदार साहेब येते। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरामध्ये रात्रभरपासून इकडे वैजापूरमध्ये तुफान पावसाने केलेलं आहे। आता 200 लोकांना तर मी बोलणार साहेब माझ्याबरोबरच आहे, 200 लोकांना तर रेस्क्यू करून बाहेर काढले। एका बिल्डिंगमध्ये 3ऱ्या मजल्यावर 30 लोक अडकलेले, त्यांना आता रेस्क्यू करून काढतोय। सगळे बिल्डिंगमध्ये तिथे एक पोलीसवाला तो काही नावेमध्ये बसायला तयार नाही, तर चाललो आम्ही तिकडे, परंतु परिस्थिती अत्यंत भयावह आहे। रात्रभर शिवना वगैरे जे आहे मोठमोठे जे आहे तिथं रस्ते बंद झालेले, अनेक ठिकाणच्या गावाचा संपर्क तुटलेला आहे। सगळीकडे आम्ही फिरतोय। गिरीश महाजन आता पैठणला आलेले आहेत, तिकडं आता 1,42,000 क्युसेस पाणी सोडले आपण जायकवाडीचं। आता ते 1.5 लाखापर्यंत सोडायची आता करावं लागेल, कारण फ्लो एवढा जोरात येतोय, 2 लाख क्युसेसनी पाणी येतंय आणि आता आपण 1,40पर्यंत सोडलंय, पण आता ते 1.5 लाखपर्यंत सोडावं लागेल। पैठण शहरात सुद्धा पाणी घुसेल अशी परिस्थिती आहे, परंतु त्या गावाकडचे सर्व लोक आपण शिफ्ट केलेले आहेत। कलेक्टर तिकडे आहेत, आम्ही सर्वजण वेगवेगळी टीम प्रत्येक तालुक्यात, म्हणजे कन्नडला जाऊन आलो, मी सोयगावला गेलो, आता वैजापूरला बोलणार मी आहे। सगळे फील्डवर, सगळेजण म्हणजे तलाट्यापासून सर्वांना फील्डवर आहेत आता। आणि आहे सर, ती 2 टीम त्या मागवलेल्या आहेत।
तर हेलिकॉप्टर येत नाही आहे, कारण की ते कॅप्टन म्हणतो की वेदरचं जे आहे त्याच्यामुळे मी टेकअप घेऊ शकत नाही, वेदर खराब आहे म्हणून ते फक्त. परंतु आता आम्ही सगळ्या पद्धतीने त्यांना मदत करतोय. आता 200 लोक वैजापूरमध्ये काढलेत, आता एका गोडाऊनमध्ये त्यांना ठेवलेलं आहे. हॅलो हॅलो साहेब, संजय बोलतो. हा बोला बोला बोला. मी आता वैजापूरला आलो होतो. इकडं मी रात्रभर पासून इतका जोराचा पाऊस आहे, सगळे रस्ते बंद आहेत आणि आता जवळपास आम्ही 300 लोकांना शिफ्ट केलंय दुसरीकडे. आता एका ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे, 32 लोक अडकलेले, तिकडे चाललोय आम्ही. साहेब, संभाजीनगरमध्ये पाण्याचा जो काय आता फ्लो आहे, आता गिरीश महाजन जायकवाडीला आहेत, मी वैजापूरला आहे. आता 2,30,000 क्युसेसचा फ्लो येतोय आणि आता आम्ही 1.5 लाख सोडलाय, 170 सोडलाय आता. म्हणून थोडं हाय अलर्ट दिलाय सगळ्या गावांना. सगळे जण फील्डवर आहेत. माझ्या बरोबर आता बोलणारे पण आहेत. 1 मिनिट साहेब, बोलणाऱ्याशी बोला ना. साहेब, रमेश बोरणारे बोलतो. हॅलो, नमस्ते. नमस्ते साहेब. काय नाही, खूप पाऊस आहे साहेब. आमचे सगळे धरणं 100% पूर्ण धरणं भरले, पण जवळजवळ 300-350 कुटुंब पूर्ण पाणी साहेब घरामध्ये बाहेर काढले. ओके. हो साहेब, हो 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 पाणी खूप. सकाळी कलेक्टरशी वगैरे बोललो. हो साहेब, हो साहेब. लागलं तर आपण सगळी तयारी करू, काळजी. हो 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 साहेब, हो साहेब. धन्यवाद साहेब, धन्यवाद साहेब. हो, धन्यवाद साहेब, धन्यवाद साहेब.